राजकारण वातावरण चिघळवलं, ह्या सगळ्या गोंधळाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात। आमची प्रामाणिक इच्छा काय होती? आमची प्रामाणिक इच्छा एवढीच होती की आम्ही जे मुद्दे काढलेले आहेत, तुम्ही जर चौकशी समितीचं पथक आहे ना, आम्ही जर मुद्दे काढलेत आणि ते मुद्दे घेऊन आम्ही जर तुम्ही MS चा चार्ज CS ला दिलाय, आम्ही CS शी बोलत आहोत, तर ते मुद्दे तुमच्याच चौकशीच्या कामात आहेत ना, तुमच्याच कामाचे होते ते मुद्दे। तुम्हाला त्याचं मग तुम्हाला भीती कसली वाटली? तुम्हाला काय एवढी आम्ही माणसं खाऊन हाडाहाडणारी वाटलो? भीती कसली वाटली तुम्हाला? आणि बरं, तुम्ही असंही सांगू शकला असतात की नाही, मी तुम्हाला भेटणे हा माझा जॉब नाही, मी तरी समजू शकले असते, ओके, मी समजूनच घेतलं असतं। तुम्ही खोटं बोलत राहिलात, चक्क 2.5 तास खोटं बोलत होतात तुम्ही। अहो, तुम्हाला खरंच कळतंय का? तुमच्या हे डोक्यात घुसतंय का की कुठल्याही खात्याचा मंत्रीही हा ॲटिट्यूड दाखवत नाही जो ॲटिट्यूड तुम्ही दाखवलेला आहे? म्हणजे जेवढ्या मी आतापर्यंत जेवढ्या केसेस हाताळल्या, मग SCP असतील, SP असतील, IG असतील, कुणीच एवढा ॲटिट्यूड दाखवणार नाही जो ॲटिट्यूड तुम्ही दाखवताय। कदाचित तुमच्या डोक्यावर हात असेल, राणाबाईंचा असेल किंवा अजून कोणाचा असेल, घंटा फरक पडत नाही मला। मी कधीच या भानगडीत पडत नाही, लक्षात घ्या। मी फार फार व्यवस्थित बोलणाऱ्यांपैकी आहे, फारच व्यवस्थित बोलणाऱ्यांपैकी। मी आता सुद्धा आत आली आहे, त्याचं कारण एवढं, विनाकारण मॉब सायकोलॉजी कळते थोडीफार मला, विनाकारण वातावरण चिघळू नये, जे काय आहे ते ठीक आहे व्हावं, ही पद्धतच नाहीये। आणि एवढे घाबरट आहात तर घ्यायचा नाही ना चार्ज तुम्ही, कशाला चार्जच घ्यायचा नाही? नाही साहेब, माझं जाणं होत नाही, फाटते म्हणजे मी जात नाही तिकडे म्हणायचं, पद्धत नाही ही। मी 2 मिनिटं आपल्याला थोडक्यात सांगतो वाटतं की परवाच्या दिवशी जी अतिशय दुर्दैवी घटना घडली सकाळी 4 वाजता सुमारे, ही शुड आपलं एकदा मी ब्रीफ निवेदन देतो। चांगलं तुमच्या सोबत सरळ मार्गाने वागल्याचा तुम्ही गैरफायदा घेता। तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं माहितीये का? सत्ता आहे ना, तर आम्ही कसंही करू, ताम्रपट घेऊन कोणीच आलं नाही। राजे, कदाचित एक दिवस असा पण असेल की मी असेल तुमच्या समोर, तुमच्या डोक्यावर। परवा सकाळी जी काही दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर इमिडिएटली करायचं असेल तर करा रेकॉर्ड, काही